Last lecture we have seen statement of excess capital. Today we are going to learn statement showing piecemeal distribution of cash. This is the second statement. बघा या स्टेटमेंट मध्ये आपल्याला किती कॉलम गरजेचे असतील. फर्स्ट कॉलम ऑलवेज पर्टिक्युलर, सेकंड कॅश, नेक्स्ट टोटल क्लेम्स. हा टोटल क्लेम्स कॉलम आपण प्रिपेअर केला तरी चालतो, नाही केला तरी पण ठीक आहे. टोटल क्लेम्स म्हणजे ऍक्च्युली काय असतं बघा, जे नेक्स्ट कॉलम्स असतात. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्ही क्रेडिटर्स, पार्टनर्स लोन, कॅपिटल अकाउंट्स यांच्या ज्या बॅलन्सेसची टोटल असते ती आपण टोटल क्लेम्स मध्ये लिहितो. बघा क्रेडिटर्स 40,000, पार्टनर्स लोन 12,000, ए बी 8,000, कॅपिटल अकाउंट्स 40,000, बी 20,000, सी 4,000 यांची ही टोटल आहे. 40 प्लस 12 प्लस 8 प्लस 40,000 प्लस 20,000 अँड प्लस 4,000 टोटल इज 1,24,000. तर या पद्धतीने तो टोटल क्लेम कॉलम ऑलवेज प्रिपेअर केलेला असतो. जे नेक्स्ट कॉलम्स असतात त्याची जी टोटल असेल ती या प्रत्येक ठिकाणी आपल्याला टोटल केलेली दिसते. तर असा हा कॉलम आहे. ठीक आहे. आपला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो बघा, आपल्या बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला आपले ड्यूज असतात, आपल्या लायबिलिटीज असतात, पेएबल्स असतात. तर क्रेडिटर्स इज एक्सटर्नल लायबिलिटी, कुठच्याही प्रकारची सिक्युअर्ड लायबिलिटी प्रॉब्लेम मध्ये नाही आहे, प्रेफरन्शियल लायबिलिटीज नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, फर्स्ट प्रायोरिटी टू क्रेडिटर्स, म्हणून इथे क्रेडिटर्सचा कॉलम नेक्स्ट आहे. Creditor is our external liability. After clearing of external liability, next preference, next priority to partners loan. In this particular problem, partners loan to partners loan, A 12,000, B 8,000 आणि याचा रेशो मी तुम्हाला सांगितलेला आहे 3:2. याच्यामध्ये आपण यांना पेमेंट करणार. And after clearing of external liability and internal liability, last priority, last preference to partners capital. Three partners A, B, C and their capital balance is A 40,000, B 20,000, C 4,000. Okay, let's start the problem. फर्स्ट आपण काय करतो बघा, बॅलन्स शीट मध्ये जसे बॅलन्सेस दिलेले आहेत तसे आपण ते बॅलन्सेस घेणार. बघा कॅशचा बॅलन्स आहे 8,000, तो घेतला आपण. क्रेडिटर्स बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट 40,000, पार्टनर्स लोन A 12,000, B 8,000, capital accounts A 40,000, B 20,000 and C 4,000. Okay, means balance is as per balance sheet. Next काय करायचं बघा, आपल्याकडे कॅश अवेलेबल ऑन 30 जून 2019 इज ₹8,000. तर हे 8,000 कुणाला पे करायचे, तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे इन्कम टॅक्स नाही आहे, एम्प्लॉईज ड्यूज नाही आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस नाही आहे, कुठच्याही प्रकारची प्रोव्हिजन नाही आहे. तर आपण काय करायचं, आपल्याकडे जी काय अवेलेबल कॅश आहे ती काय करायची, क्रेडिटर्सना देऊन टाकायची. कारण आपला फर्स्ट प्रेफरन्स, फर्स्ट लायबिलिटी क्रेडिटर्स आहे, एक्सटर्नल लायबिलिटी. 8,000 टोटल क्लेम मधून ही कमी होतील, क्रेडिटर मधून 8,000 लेस करायचे. अमाऊंट ऑफ क्रेडिटर्स 40,000 लेस अवेलेबल कॅश 8,000, बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स आउटस्टँडिंग 32,000. आउटस्टँडिंग मीन्स अनपेड बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स इज 32,000. ओके, बघा कॅश बॅलन्स आपला नील झाला, 8,000 लेस 8,000 बॅलन्स 0. आणि जेव्हा कॅश नील होते तेव्हा काय करायचं, आपण आपलं रिअलायझेशनची कॅश युटिलाइज करायला स्टार्ट करायची. बघा फर्स्ट रिअलायझेशन ऑन 15 जुलै 2019 अँड कॅश रिसिव्ड इज 22,000. हे 22,000 घेतले. आता हे 22,000 कुणाला पे करणार, क्रेडिटरला. अजून आपल्याला किती पे करायचे, क्रेडिटर्स 32,000 क्रेडिटरना पे करायचे. आपल्याकडे कॅश आहे 22,000. मग काय लिहिणार आपण, लेस पेड टू क्रेडिटर्स, लेस पेड टू क्रेडिटर्स 22,000 कॅश, लेस पेड टू क्रेडिटर्स 22,000, कॅश बॅलन्स नील. टोटल क्लेम 1,16,000 लेस क्रेडिटर्स 22,000. इथं जो काय बॅलन्स असेल तो तुम्ही इथे राईट डाऊन करणार. आणि बघा क्रेडिटर 32,000 लेस 22,000, क्रेडिटर्सचा बॅलन्स किती राहिला अनपेड 10,000. ओके, cash balance nil, 22 less 22 balance. Next realization, second realization on 20 August 2019 and cash received is 21,000. या 21,000 मधून फर्स्ट क्रेडिटर क्लिअर करायचे. क्रेडिटर आउटस्टँडिंग किती आहेत अनपेड 10,000. 21,000 मधून आपण 10,000 इझिली पे करू शकतो. मग काय लिहिणार, लेस पेड टू क्रेडिटर्स
21,000 लेस 10,000, 11,000 बॅलन्स कॅश असेल आपल्याकडे आणि क्रेडिटरचे 10,000 पे करायचे, त्याच्यातून 10,000 गेले, आपला कॅश बॅलन्स किती राहिला, क्रेडिटर बॅलन्स आपला काय झाला, नील झाला. मग आपण ही नेक्स्ट स्लाइड केलेली आहे बघा. याच्यामध्ये काय आहे, कॅश बॅलन्स आपल्याकडे जो बॅलन्स मध्ये आहे तो आहे किती, 11,000. कॅश बॅलन्स 11,000 आणि आपला जो काही पार्टनर्सचा लोनचा बॅलन्स आहे आपल्याकडे तो इथे पार्टनर्सचा लोनचा बॅलन्स आहे A 12,000, B 8,000. तो इथं मी लिहिलेला नाही आहे आपल्या स्लाइडमध्ये, तुम्ही तो व्यवस्थित राईट डाऊन करायची. इथे 12,000 8,000 तुमच्याकडे ते वरती कॉलममध्ये बरोबर दिसत असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, पार्टनर्सचं लोन आहे 12,000 8,000, टोटल 20,000 आणि आपल्याकडे कॅश किती आहे 11,000. आपण 11,000 मधून 20,000चं पेमेंट करू शकत नाही, मग आपण रेशो मेथडमध्ये पेमेंट करायचं. बघा रेशो कसा फाइंड आउट करायचा, एचं कॅपिटल किती आहे, लोन 12,000, B 8,000, रेशो किती येतो 3:2. मग अवेलेबल कॅश काय करायची, यांना 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. म्हणून आपण इथे काय राईट डाऊन केलं बघा, लेस पे टू A and B in the ratio of 3:2 फॉर देअर लोन. क्रेडिटर एक्सटर्नल लायबिलिटी क्लिअर केली, इंटरनल लायबिलिटी आपण काय करणार 3:2 मध्ये पे करणार. मग 11,000 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, A 6,600, B 4,400, 12,000 लेस 6,600, बॅलन्स 5,400, B 8,000 लेस 4,400, बॅलन्स 3,600, कॅश बॅलन्स नील, 11,000 लेस 11,000, बॅलन्स इज नील. नेक्स्ट रिअलायझेशन ऑन 6 September 2019, अमाउंट रिसीव्ड 32,000. Out of 32,000, 5,400 plus 3,600, total 9,000 we can easily pay or clear and clear partners loan. त्याच्यामुळे आपण काय केलं बघा, इथे लिहिताना कसं लिहिलं, लेस क्लिअर्ड partners, less cleared loans. Otherwise we can write here less cleared partners loan. Partners loan A 5,400, B 3,600, 5,400 less 3,600 less, partners loan nil. ओके, त्यांचं पार्टनर्सचं लोन काय झालं, नील झालं, त्यांना आपण पेड केले. आणि कॅश बॅलन्स 32,000 लेस 9,000, बॅलन्स 23,000. आता हे 23,000 कसे पे करायचे बघा. आफ्टर क्लिअरिंग ऑफ एक्सटर्नल लायबिलिटी अँड इंटरनल लायबिलिटी ऑफ पार्टनर्स, नेक्स्ट आपण कुणाचं पेमेंट करणार, पार्टनर्स कॅपिटल. त्याच्यामध्ये अल्टिमेट एक्सेस कॅपिटल फर्स्ट क्लिअर करायचं. अल्टिमेट एक्सेस कॅपिटल कुठे आहे, आपल्या स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल, जे आपण स्टेटमेंट प्रिपेअर केलेलं आहे अर्लियर बघा, तिथे असतं. तर ते आपल्याला माहित आहे, एचं 10,000 अल्टिमेट एक्सेस आहे. तर आपण इथे काय राईट डाऊन करणार, राईट करणार लेस पेड टू ए टू क्लिअर हिज अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. लेस पेड टू ए टू क्लिअर अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. मी इथं शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही डिटेल तिथे लिहू शकता. खूप मोठं एसे लिहायची गरज नाही, शॉर्टमध्ये लिहायचं. कॅश बॅलन्स 23,000 लेस 10,000, 10,000 paid to A for clear his ultimate excess capital. 40,000 लेस 10,000, या ठिकाणी लाईन मारायची इथे पूर्ण अशी होरिझॉन्टल आणि इथं 30,000 तुम्ही लिहायचे. ठीक आहे, 40,000 लेस 10,000 30,000 आणि B चे 20,000 आहे तसे असतील, C चे 4,000. बघा कॅश बॅलन्स 13,000. हा 13,000 आता कुणाला पे करायचा, तर आफ्टर क्लिअरिंग ऑफ अल्टिमेट एक्सेस कॅपिटल क्लिअर करायचं. एक्सेस कॅपिटल कसं क्लिअर होणार बघा, तुम्हाला सांगितलेलं एक्सेस कॅपिटल ऑफ A 28,000, B चे एक्सेस कॅपिटल किती आहे, मला अर्लियर स्लाइडला जाता नाही येणार आहे, तर मला इथे बघावं लागेल. B चं अल्टिमेट एक्सेस कॅपिटल 8,000चं आहे. ठीक आहे, तर बघा A 28,000 आणि आपण काय म्हटलेलं आहे, अल्टिमेट एक्सेस कॅपिटल इज ऑलवेज इन्क्लुडेड इन एक्सेस कॅपिटल. मग 28,000 एच एक्सेस कॅपिटल आहे, त्याच्यामध्ये त्याचं अल्टिमेट एक्सेस 10,000 इन्क्लूड आहे, जे ऑलरेडी आपण क्लिअर केलेलं आहे. म्हणजे त्याचं सरप्लस कॅपिटल किती आहे 18,000. आणि बीचा अल्टिमेट एक्सेस कॅपिटल आहे, बघूया आपण स्टेटमेंटमध्ये. बीचं बीचं एक्सेस कॅपिटल आहे 12,000. बघा 28,000 ए अँड 12,000 बी. 28 मध्ये 10,000
अल्टिमेट एक्सेस इन्क्लूड आहे, म्हणजे त्याचं 18,000 पे करायचं आहे आणि याचं किती पे करायचं आहे 12,000. आणि ते बरोबर रेशोमध्ये असतं बघा, PSR मध्ये दिसतं ते 3:2 आहे ते, आणि ते त्या पद्धतीनेच असतं. ठीक आहे, तर बघा आता आपल्याकडे कॅश बॅलन्स 13,000 आहे आणि सरप्लस कॅपिटल आहे 18 + 12 म्हणजे 30,000. आपण नाही पे करू शकत, रेशोमध्ये पे करायचं. 3:2 त्यांचा PSR आहे, त्याच्यामध्येच क्लिअर करायचं. म्हणून आपण इथे काय लिहिणार, लेस पे टू A and B in their ratio of 3:2. अदरवाइज इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. आणि 3:2 कसे कॅल्क्युलेट केले, हे सिंपल आहे, हे सगळ्यांना तुम्हाला येतं बघा. 13,000 डिवाइड 5 into 3, 7,800 फॉर A. 13,000 divided by 5 into 2, 5,200 for B. मग काय केले याचे, 30,000 लेस 7,800, 22,200. इन केस ऑफ B 20,000 लेस 5,200, 14,800. आणि C चा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो काय होणार आहे तसा त्याचा कॅपिटल बॅलन्स राहणार. 13,000 कॅश लेस 13,000, बॅलन्स कॅशचा काय आला, नील आला. ओके, नेक्स्ट रिअलायझेशन, कॅश बॅलन्स नील झाला की नेक्स्ट रिअलायझेशन घ्यायचं. ऑन 17 ऑक्टोबर 2019, 21,200. हे 21,200 काय करणार आपण, त्यांचं जे काय सरप्लस कॅपिटल, जे काय बॅलन्सिंग आहे अनपेड, ते काय करायचं, पेड करायचं. 18,000 लेस जो काय अगोदर बॅलन्स आपण पेड केला 7,800, 18,000 लेस 7,800, बॅलन्स 10,200. अँड 12,000 लेस 5,200 किती येणार बघा, 6,800. तर A ला आपल्याला द्यावे लागतील 10,200 आणि B ला आपल्याला पे करावे लागतील 6,800. ते इथे बरोबर आलेले. काय केलं बघा, 18,000 लेस 7,800 जे ऑलरेडी पे केलेले आहेत, बॅलन्स 10,200 फॉर क्लिअर हिज सरप्लस कॅपिटल. इन केस ऑफ B 12,000 हिज सरप्लस कॅपिटल लेस 5,200, 6,800 हिज बॅलन्स सरप्लस कॅपिटल. म्हणून आपल्या 21,200 मधून काय करायचं, पेड टू A and B टू क्लिअर their surplus or excess capital. 10,200 paid to A, 6,800 paid to B, आणि जो कॅपिटल बॅलन्स या ठिकाणी त्यांचा राहणार तो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये असतो आणि तो किती असणार, 4,000, 8,000 अँड 12,000, 3:1. आणि तो ऑलवेज PSR मध्ये असतो आफ्टर क्लिअरिंग ऑफ अल्टिमेट एक्सेस कॅपिटल अँड एक्सेस कॅपिटल. मग जो आपली कॅश बॅलन्स जी काय आहे 21,000 लेस 17,000, 4,200 ही ऑल पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. म्हणून काय लिहिलं, लेस पे टू ऑल पार्टनर्स इन PSR. इथे इन 3:1 पण तुम्ही लिहू शकता. 4,200 ऑल क्लिअर केले आणि A ला आले 2,100, B 1,400 अँड C 700. Their unpaid capital balance 9,900, 6,600, 3,300. And last realization on 30 November 2019, cash received 9,000. We already clear all external and internal liabilities. Ultimate surplus capital. आता लास्ट काय करायचं, हे पैसे ऑल पार्टनरना त्यांच्या PSR मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. लेस पे टू ऑल पार्टनर इन PSR 9,000, 3:1. A साठी असतील 4,500, B 3,000, C 1,500. 9,000 divided by 6 into 3, 4,500. 9,000 divided by 6 into 2, 3,000. 9,000 divided by 6 into 1, 1,500. अनपेड कॅपिटल बॅलन्स बघा किती राहतो. A ला पे करायचे होते 9,900, आपण त्यातले 4,500 पे केले, बॅलन्स 5,400. अजून त्याला A ला 5,400 रुपये दिले पाहिजेत आपण. B 6,600, B 6,600 लेस 3,000, 3,600 आणि C चे 3,300 लेस 1,500, 1,800. लॉस ऑन रिअलायझेशन इज 5,400, 3,600, 1,800. बघा हा PSR मध्ये येतो 3:1. ओके, तर या पद्धतीनं पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. इथे लॉस ऑन रिअलायझेशन. ठीक आहे, तर बघा व्यवस्थित लेक्चर ऐका, व्यवस्थित सॉल्व्ह करा, स्वतः 2-3 वेळा सॉल्व्ह करा प्रॉब्लेम. तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन समजले की आपल्याला याच्या पुढचे, हा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, खूप ॲडव्हान्स लेवलचे आपल्याला प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे आपण काय करूया, या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया.
तर जिथं जिथं अजून ॲडिशन रायटिंगची गरज आहे तिथे तिथे ते तुम्ही काय करा, कंप्लीट करा. ओके, थँक्यू.